जय हिंद दोस्तों, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 10वी नंतर काय करायचे। बऱ्याच मुलांना चांगले टक्के असल्यावरही त्यांना चांगलं गायडन्स नसते। त्या गायडन्समुळे ते गोंधळतात आणि ते वेगळ्याच दिशेने जातात। जसे की काही मुलांना इंजिनिअरिंग करायची असते किंवा MBBS करायचे असते किंवा IIT करायचे असते, पण त्यांना बरोबर गायडन्स नसते, त्यामुळे ते त्या दिशेने जाऊ शकत नाही। तर तुम्हाला जर इंजिनिअरिंग करायचं असेल तर तुम्ही आता 10वी नंतर लगेच पॉलीसाठी ॲडमिशन घेऊ शकता। नंतर जर तुम्ही आर्ट किंवा कॉमर्समध्ये ॲडमिशन घेतलं तर तुम्ही इंजिनिअरिंग करू शकणार नाही। त्यामुळे तुम्हाला तो निर्णय आताच घ्यावा लागेल की तुम्हाला काय करायचे। जर तुम्हाला MBBS करायचं असेल तर तुम्ही आता 12वीपर्यंत सायन्स घ्यायचं। सायन्स घेतलं म्हणजे तुम्ही तुमच्या नीटचा एक्झाम देऊन तुम्ही MBBS करू शकता। 10वी नंतर तुम्ही ITI पण करू शकता। ITI केल्यानंतर तुम्हाला एक कंपनीमध्ये पण जॉब मिळू शकतो किंवा गव्हर्नमेंटमध्ये पण जॉब मिळू शकतो। ITIच्या बेसवर बरेच सारे जॉब हे अवेलेबल असतात। तुम्ही ITI पण केलं तर तुम्हाला चांगलंच आहे। पण तुम्ही जर आता ITI घेतला तर तुमचा जो स्टडीचा रिदम असते तो रिदम तुटून जाऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला योग्य तो निर्णय आताच घ्यावा लागेल। जर तुम्हाला डिफेन्समध्ये जायचं असेल तर तुम्ही आर्ट, कॉमर्स, सायन्स यापैकी कशातही ॲडमिशन घेऊन तुम्ही डिफेन्समध्ये जाऊ शकता। डिफेन्स म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये तुम्ही जाऊ शकता। ITI घेतला तरी पण तुम्ही डिफेन्समध्ये जाऊ शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। जय हिंद।